आपण कोणाकडे गेलो गणपतीला तर गिफ्ट म्हणून काही आपल्याला वस्तू द्यायच्या असतील तर हे कॉम्बो स्वरूपी आपण देऊ शकतो. दुर्वांचा हार, दुर्वांची कंठी आपण म्हणू शकतो. खूप सुंदर. सो हे बघा, हे बॅक साईडला तुम्हाला हे असे मोती बघायला मिळणार आहेत. मणी आहेत ते ऍक्च्युली वेगळे, आणि जास्वंदीची फुलं 11 फुलांचा हार कंठी. याला आपण व्हेरी नाईस. सो कमळाचं जे फुल असतं त्या पद्धतीचं तुम्हाला इथे, आणि हे पूर्ण भरीव आहे. आणखीन एक सुंदर कंठी आपण आता पाहतोय ज्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं आणि सोबतच चाफा. मेन म्हणजे चाफा बघा, जसं मार्केटमध्ये आपल्याला खराखुरा चाफा मिळतो ना त्या पद्धतीचा आहे. आतमध्ये पण त्याला तुम्ही छोटे छोटे पाकळ्या पाहू शकता. मस्त क्वालिटी खूप चांगली आहे. मेन बेंड होणार नाही पण ह्याच्यावरती लाईट पडली डेकोरेशनची ते खूपच सुंदर दिसणार आहे. हे तुम्हाला हवं असेल. आणि गौरी आहे तर गौरीलाही पण उपयोगी आहे. घरात छोट्या मुली असतात त्यांना हाऊस असते त्याही घालू शकतात. आणि मेन क्वालिटी खूप चांगली, हलके नाही आहेत, भरीव आहेत, पूर्ण गॅरंटेड आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर गणपती बाप्पासाठीचे दागिने आणि गौरीसाठीचे दागिने आज आपण पाहणार आहोत. या स्टोअर मध्ये 50 रुपये स्टार्टिंग रेंज पासून यांच्याकडे व्हरायटी सुरू होतीये. कोणतं प्रोडक्ट किती रुपयांना आहे सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. एवढ्याच मुद्द्यावर खरेदीला मी आज आलेली आहे कल्याण वेस्ट मध्ये. एक्झॅक्टली कुठे तर या रोडला आग्रा रोड म्हणतात. स्टेशन पासून 7 to 8 मिनिट्सच्या अंतरावरती आहे लाल चौकी. आग्रा रोड वरती लाल चौकी विचारत यायचं. लाल चौकीच्या थोडंसं अलीकडे तुम्हाला इथे नमस्कार मंडळ दिसेल. त्याच्या अगदी शेजारी आहे ओम मैत्रीण कलेक्शन कल्याण वेस्ट मधलं. चला जास्त वेळ वाया न घालवता आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठीचे दागिने आणि गौरीसाठीचे दागिने. लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे ओम मैत्रीण कलेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि दोघी मैत्रिणींनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. तर विनीताताई आणि जान्हवीताई आपल्या सोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तुझं सुद्धा थँक्यू. तर आज आपण गणपती बाप्पाचे दागिने पाहणार आहोत आणि गौरीसाठीचे दागिने पाहणार आहोत. यांच्यासोबत आपण एक व्हिडिओ आधी केलेला आहे, त्याची लिंक जी आहे ती युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीचे आणि इंडो वेस्टर्न पद्धतीचे बरेच दागिने आहेत जे तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. पण आता आपण बाप्पासाठी म्हणून खरेदीला आलेलो आहोत. तर ताई, आज काय काय व्हरायटी आपण पाहणार आहोत? आज आपण गणपती बाप्पांचे सगळे घरगुती गणपती बाप्पांचे म्हणजे 1 फुटापासून ते 2 ते 2.5 फुटापर्यंत ज्यांच्या घरगुती मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या त्याच्यासाठीचे आपण दागिने बघणार आहोत. ओके. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. आपण गणपती बाप्पांसाठीच्या ह्या दुर्वा आहेत. 21 दुर्वांची जोडी आहे ही. वाव. ओके. गोल्डन आणि ग्रीन विथ गोल्डन. ओके. आहे. त्याच्यानंतर तुला एक छोटासा गणपती बाप्पाच्या हातामध्ये मोदक. राईट. त्याच्यानंतर हे तोडे आहेत गणपती बाप्पाचे. त्याच्यानंतर हा शेला आहे. ओ येस. तो हा शेला आहे. त्याच्यानंतर तो गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये या कंठी बघशील. एक ही कंठी आहे आणि एक ही जास्वंदीच्या फुलाची कंठी आहे. येस, आतमध्ये दिसतीये. त्याच्यानंतर हे कमळ आहे. अरे वा, त्याच्या आतमधलं जे फुल जे उमललं ते छान दिसतंय. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या हातामध्ये परशू आहे आपण ठेवलेला. त्याच्यानंतर हे एक वेगळं मोरपीस आहे सुंदर गणपती बाप्पाच्या डोक्यात. त्याच्यानंतर हा दुर्वांचा मुकुट आहे बाप्पाला. असे वेगवेगळे अजून सुद्धा वेगवेगळी व्हरायटी आपल्याकडे आहे. एक सांगायचं राहिलं, यावर्षी नवीन बिगबाळी आले बघ, स्टोनच्या आहेत. नेहमी आपल्याकडे मोत्यांच्या त्या पण आहेतच, पण ह्या स्टोनच्या बिगबाळी आहेत. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची सजावटीचे हे सगळे हे आहेत आयटम्स आहेत. तर त्याच्यामध्ये हे त्रिशूल आहे बघ. त्याच्यामध्ये बेस पण आहे, स्टँड पण आहे. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर एक युनिक प्रोडक्ट आपल्याकडचं एक खूपच गाजलेलं असा हा कलश. वाव. पानांसकट येतो. अरे वा. पान आणि कलश. त्याच्यानंतर ही एक डिश आहे मस्त. म्हणजे कोणी आलं गेलं तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवू शकतो. ह्याची किंमत साधारण कशी जाते? कलशाची किंमत आहे 2100 रुपये आणि त्याची 5 वर्षाची गॅरंटी आहे प्लेटिंगची. प्लेटिंग ही पूर्ण गोल्ड प्लेटिंग आहे. हाय गोल्ड प्लेटिंग मध्ये येतं. हा कलश बघितलास तर वजनाला हलका आहे. ब्रास बेस आहे याचा, पण त्याचं जे प्लेटिंग आहे त्याचं जे काम आहे ते खूप सुंदर आणि हँडमेड आहे मेन. वा. त्याच्यावरती श्री वगैरे लिहिलेलं आहे. श्री आहे, ओम आहे, स्वस्तिक आहेत, असे कलश असतील आपल्याकडे. बरं. त्याच्यानंतर आपण येऊया इकडे. हे बघ, हे पिंपळाचं पान आहे एक. याच्यामध्ये तू हळदी कुंकू आणि अक्षता त्याच्यासाठीचा एक डेकोरेटिव्ह पीस आहे. हा एक वेगळा पीस म्हणून आपण गणपतीच्या पुढे आपल्या पूजेच्या इथे आपण ठेवू शकतो. गौरींच्या पुढे त्याच्यासाठी हा एक छान डेकोरेटिव्ह पीस आहे. त्याच्यानंतर मूषक गणपतीच्या बाजूला लागतो. ते एक ब्लॅक
सिल्वर मध्ये आणि गोल्डन मध्ये असे 3 प्रकारचे मूषक आहेत आणि ही स्टँडर्ड साईज आहे मूषकची आपल्याकडे. ओके. त्याच्यानंतर विड्याच्या पानावर येऊया. हे एक विड्याचं पान आहे छोटं, हे त्याच्यापेक्षा मोठं आहे. त्याच्यावरती एक अष्टविनायक सुपारी आहे. त्याच्यानंतर हे 3D अष्टविनायक पान आहे. 3D? हा ते बघ. अष्टविनायक पान येतंय मस्त. त्याच्यानंतर एक हे यावर्षीचं नवीन लॉन्च आहे. हे ग्रीन पान आहे, त्याच्यावरती पण अष्टविनायकाची सुपारी, हे सुद्धा छान दिसतं आणि हे पूजेला वापरता येऊ शकतं. आपली विड्याची पानं ठेवायच्या ऐवजी जर आपण ही पानं ठेवली तरी पण ती मस्त दिसतात. त्याच्यानंतर ही फ्रूट प्लेट आहे. सगळ्यांकडे आय थिंक जी जॉईंट फ्रूट प्लेट असते छोटीशी, ती सगळ्यांनी बघितली असेल, पण ही ऍक्च्युअल 5 फळं आहेत. वा मस्त. डिश सकट येणारे हे की वेगवेगळी आहेत ही. ओके. आणि केळीचा घड आहे एक. मस्त. सो हे साधारण सगळ्याची स्टार्टिंग रेंज कशी असेल जर आपण काही असे दागिन्यांची अशी स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 50 रुपयापासून चालू आहे. 50, 100, 120, 250. आणि जसं जसं हे बदलेल, तुझं साईज बदलेल किंवा फूल बदलेल किंवा काही कंठी बदलेल, तर तसे असे प्राइसेस थोडीफार वाढत जाईल. ग्रेट. चला मग अजून ह्यातलं कलेक्शन आपण पाहून घेऊ. येस नक्की. सो आता नेक्स्ट काय आपण बघतोय? नेक्स्ट आपण ऐश्वर्या बघूया. हा आम्ही एक कॉम्बो तयार केलेला आहे. आपण कोणाकडे गेलो गणपतीला तर गिफ्ट म्हणून काही आपल्याला वस्तू द्यायच्या असतील तर हे कॉम्बो स्वरूपी आपण देऊ शकतो. ओके. आणि द्यायला खूप छान आहे, म्हणजे दिसायलाही खूप छान आहे आणि देण्यासाठी खूप मस्त आहे. ते राहू शकतो त्यांच्याकडे. हे बघ, विड्याचं पान सुपारी या कॉम्बो मध्ये येईल. त्याच्यानंतर केवड्याचं पान आहे, मोदक आहे, त्याच्यानंतर एक जास्वंदीचं फूल येईल, त्याच्यानंतर 2 बिगबाळी आहे त्याच्यामध्ये गणपतीसाठीच्या. वा. जानवं आहे. अरे वा, हेही मिळतंय. हो, जानवं ही आहे. आणि याच्यामध्ये एक आपण 11 दुर्वांचा आणि जास्वंदीचा असा हार आपण देऊन गेला सिल्वर गोल्ड मध्ये. हा कॉम्बो साधारण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वस्तू आहेत. 8 वस्तू आहेत. हे 1100 रुपयाला हा कॉम्बो तुम्हाला जाईल. आणि याच्यामध्ये आपण व्हेरिएशन पण करू शकतो. 1100 रुपयाला हे खूप छान आहे. मेन म्हणजे दरवेळेला आपण गणपतीला कोणाकडे जातो तेव्हा मिठाई घेऊन जाण्यापेक्षा असं कामी येणारं प्रोडक्ट घेऊन गेलं तर ज्यांच्याकडे बाप्पा बसलाय ते आवर्जून हौशीने हे सगळे वस्तू वापरतील, ते वापरू शकतात. बरं, हे तर तुम्ही जे आहे तुमच्याकडचं 1100चं हे कॉम्बो आहे. पण समजा मला काही, समजा विड्याचं पान आहे ते थोडं मोठं हवंय किंवा जी कंठी आहे ती मोठी हवी, तर असं कस्टमाइज तुम्ही करता? हो, येस. म्हणजे आपण 1500, 1800, 2100 रुपया जो आपण गणपतीचा आपण साधारण आपण आकडा आहोत त्याच्यानुसार आपण कस्टमाइज आपण करून देऊ शकतो. वाव. ओके. आता आपण हे बघ, या वर्षी ना दुर्वांचा हार, दुर्वांची कंठी आपण म्हणू शकतो, खूप सुंदर, जी गणपतीच्या पूर्ण अशी गळ्यामध्ये बसेल. गजानन महाराजांची कोणाकडे फ्रेम असेल तर त्यांना ग्रीन कलरची अशी जी कंठी आहे महाराजांच्या इथे, तर तशी ही आपण गणपतीसाठी यंदा नवीन प्रोडक्ट आहे हे दुर्वांचं. पूर्ण खूप सुंदर दिसतं आणि ते रिअल दुर्वांचं आहे, फील देत आहे, म्हणजे वाळणार नाहीत या दुर्वा. खरंय. आणि हे वर्षानुवर्ष वापरू शकतो ना मी, सगळ्याची गॅरंटी आहे. ओके. हे चेन वगैरे सुद्धा अजिबात काही काळी वगैरे होणार नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघ, अजून एक हा दुर्वांचा जरा एक, ही पण दुर्वांची कंठी किती सुंदर आहे बघ, कमळ आहे आणि या ग्रीन, आणि ही चेन पण मस्त जाड आहे, चांगली पूर्ण मेकिंग मध्ये चेन आहे येईल. वाव. तुला जशी आपल्या सोन्याचं मेकिंग असतं ना तसं त्या हिशोबाने येईल मेकिंग मधली चेन. ग्रेट. थोडे भरीव आहेत, थोडे सुटसुटीत आहेत आपल्याकडे, आहेत ना सुटसुटीत मध्ये. हे बघ, हा एक दुर्वांचा हार येईल. 11 दुर्वा येतील या आणि प्लस जास्वंद, जसं आपण मगाच्या कॉम्बो मध्ये आपण टाकलेला ना हा, तर 11, 21. 11 हा 11 झाला, हा 21. थोडी मोठी मूर्ती असेल, कोणाची उंच असेल बाप्पा, तर त्या मोठ्या मूर्त्यांसाठी 21 फुटांपर्यंत, 2 फुटापर्यंत होऊ शकतं. 2 फुटापर्यंतच्या मूर्तींना व्यवस्थित. आणि जरी काही असलं तरी तुम्ही इथे मागे चेन असल्यामुळे इथे तुझी ऍडजस्टमेंट होऊ शकते. मागे जशी मूर्तीची उंची असेल तर त्यानुसार आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, असं आहे. त्याच्यानंतर एक हा पण आहे, हा बघ, चेन मध्ये दुर्वांचा हार. वा. सो हे बघा, हे सिम्पल सोबर ज्यांना हलकं फुलकं हवंय त्यांच्यासाठी. आणि मेन म्हणजे बाप्पाला घालताना त्रास होणार नाही. युजली भीती असते ना मूर्तीला काही होऊ नये म्हणून, तर हे घालताना बाप्पाला काही त्रास होणार नाहीये. मस्त सोयीस्कर आहे, इझी टू यूज असं. आणि एक गोल्डन आहे. वा. सो ही गोल्डन वाली बघा किती क्लास दिसतेय.
पूर्ण गोल्डन आहे. पूर्ण गोल्डन आहे. आणि ह्याच्यामध्ये प्राइस रेंज कशी जाते? याच्यामध्ये 280 रुपयापासून सुरुवात आहे प्राइस. ओके, जसं घेणार तशी प्राइस रेंज, पण फार काही नाहीये. 1100 रुपयाच्या, 1100 ते 1200 रुपयाच्या वरती काही प्राइस रेंज नाहीये याची. ओके, ग्रेट. असं. आता दुर्वा झाल्या. आता गणपतीचा आवडता फुल जास्वंद, तर त्याच्या कंठीज बघ, त्याच्यामध्ये कंठी. हो, हे मोती आहे त्याच्यात. हा. सो हे बघा, हे बॅक साइडला तुम्हाला हे असे मोती बघायला मिळणार आहेत. मणी आहेत ते ऍक्च्युली वेगळे. आणि जास्वंदीची फुलं 11 फुलांचा हा कंठी. त्याच्यानंतर एक हा बघ, हे आपला एक युनिक आयटम आहे, वेगळा म्हणू शकतो. अच्छा, हे दोन्ही वेजने युज करू शकतो? दोन्ही वेजने युज करू, पण हा असाच्या असा बसतो गणपतीच्या गळ्यामध्ये. अरे वा, हे बघ किती मस्त. सो इन केस कधी हे उलट झालं तरी त्यातला रंग असं नाही वाटणार की काय वेगळं दिसतंय. पण हे ऑलरेडी त्याला ग्रीन कलर पण आहे आणि पिंक कलर पण आहे. हे ऍक्च्युली खरी बाजू. पण इन केस ते उलट झालंच तरी ते छानच दिसणार आहे. त्याच्यानंतर हा 11 फुलांचा, परत त्याच्यामध्ये मोठी मूर्ती आली आपली, तर मग हा 21 फुलांचा सेम मध्ये. नाईस, खूप सुंदर ऑप्शन आहेत हे. आणि ते घातल्यानंतर गणपतीला खूपच छान दिसतात. ज्यांच्याकडे पहिल्यांदा गणपती बसत असेल त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. पुढील वर्ष युज करता येणार आहे. मस्त. इथे पण पुढे बघितलं तर गोल्डन, पुढे गोल्डन आणि सिल्वर मध्ये पण सेम मध्ये येईल. 11 फुलं 21 फुलं. ओके, हे गोल्डन सिल्वर झालं. आणि हा परत नुसता गोल्डन आहे. ह्याचं बघशील हे जास्वंदाचं फुल वेगळं आहे परत. हे 11 आणि हे याला वरती हे आहेत तुझे पराग आहेत आणि हे प्लेन मध्ये आहेत. ही 11 आणि 21 फुलं. आणि साधारण स्टार्टिंग रेंज कशी? 650 पासून. 650 स्टार्टिंग रेंज आहे याची. ओके, हे पण खूप छान आहे. त्याच्यानंतर हे बघ, ही पण एक गोल्डन कंठी मध्ये छान दिसत. हे पण गणपतीच्या गळ्यामध्ये आपण लालबागच्या राजाच्या गळ्यामध्ये बघतो बघ. हा, येस, हो 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 हो, अशा गोल्डन कंठी असतात. हो, एकदम मोठ्याच्या मोठे असतात. येस, त्याचा हे वेगळा असतो. पण आपल्या घरगुती गणपतींसाठी हे सुंदर ऑप्शन्स आहेत एकदम. आणि मंडळी, प्रत्येक ह्याला जो चेनचा वापर करण्यात आलाय तो वेगवेगळा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रमाणे साईज फिटिंग वगैरे करून घेऊ शकता. आता हे बघ, हे तू 1.5 फुटाच्या गणपतीला पण घालू शकतेस आणि लहान आपला गणपती आहे मोठा, सगळ्यालाच म्हणजे होऊ शकतं. 1.5-2 फुटापर्यंत. 1 फुटाच्या गणपतीला पण हा हार छान दिसेल. अगदी छोटूसा बाप्पा ज्यांचा असेल त्यांच्यासाठी हे बघ. वाव, दिस इज नाईस. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. सो आणि ह्याच्यावरती हे जे युज करण्यात आले आहेत ना पिंक कलरचे स्टोन्स, खूप कमाल दिसतात. प्लास्टिक नाहीये मेन, हे स्टोन आहे. स्टोन आहे ते, प्लास्टिक अजिबात. आणि हे सगळं अगेन गोल्ड प्लेटेड असणार आहे विथ वॉरंटी गोल्ड प्लेटेड मध्ये येते. ओके, त्याच्यानंतर बघ, अजून पण आपल्याकडे कंठी आहे. ही एक कमळ कंठी, याला आपण ओ व्हेरी नाईस. सो कमळाचं जे फूल असतं त्या पद्धतीचं तुम्हाला इथे. आणि हे पूर्ण भरीव आहे. थोडी हेवी कंठी हवी आहे तर त्याच्यासाठी. आणि ही थोडी अशी चेन वाली जी कंठी हवी आहे तर त्यांच्यासाठी पण इथे आणखी एक ऑप्शन आहे. एक हे पण जास्वंदीचा फुल मध्ये वेगळा प्रकार आहे. बघ किती सुंदर आहे त्याचं काम, मस्त भरलेलं आहे. ह्याची साधारण किंमत कशी जाते? स्टार्टिंग रेंज याची 550 रुपयापासून जाते. ओके, स्टार्टिंग रेंज ती 1200 रुपयापर्यंत आहे. ओके, साधारण. आणखीन एक सुंदर कंठी आपण आता पाहतोय ज्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं आणि सोबतच चाफा. मेन म्हणजे चाफा बघा, जसं मार्केटमध्ये आपल्याला खराखुरा चाफा मिळतो ना त्या पद्धतीचा आहे. आतमध्ये पण त्याला तुम्ही छोटे छोटे पाकळ्या पाहू शकता. आणि इथे पण बाहेर पण आहे. आणि हे प्लेन मध्ये चाफा खूप छान, ते चमकतंय मस्त. ह्याची काय किंमत जाते ह्या हाराची? ह्याची 1400 रुपये. 1400. पूर्ण हँडमेड हार आहे हा. घातल्यानंतर इतका सुंदर दिसेल बाप्पाला. कम्प्लीट हँडमेड पूर्ण सही, मस्त. आता आपण येऊया पुढे. हे बघा, हे गणपतीच्या हातामध्ये जे विविध आपण हे देतो त्याच्यामध्ये परशु आहे हा. ओ नाईस. सो हे वेगवेगळे साइजेस आहेत गणपतीच्या हिशोबाने. सो इथे हा एक छोटा साईज आहे परशुचा. हे बघा, एक नवीन आहे, ओम आणि त्रिशूल. मस्त, क्वालिटी खूप चांगली आहे. हे मेन बेंड होणार नाही पण पूर्ण मस्त. याची काय स्टार्टिंग रेंज जाते साधारण? याची 170 रुपयापासून. ओके, 170 रुपये स्टार्टिंग रेंज आहे. मगाशी जे आपण बाप्पाच्या कानामध्ये बघितलं त्याच्यामध्येच हा मोठा साईज. आणि हे किती मस्त दिसतंय. मेन म्हणजे ना, हे जे तुम्ही पाहताय बाप्पाच्या कानात, हे जर तिथे होल दिलं नसेल मूर्तिकाराने बिग बाई घालण्यासाठी तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. हे किती इझी टू यूज आहे.
मेन म्हणजे हे बघा, हे मागच्या बाजूला हे असं घालायचं, इथे लावायचं आणि हे समोर हे असं दिसेल. ह्याच्यावरती लाईट पडली डेकोरेशनची तर खूपच सुंदर दिसणार आहे. ह्याची काय किंमत जाते स्टार्टिंग रेंज? 250 रुपये. 250 जो छोटा साईज आहे त्याची 250. याच्यामध्ये दोनच साईज आहेत, एक छोटा आणि हा मोठा. त्याची 250 रुपये, याची 450 रुपये. ओके. त्याच सोबत इथे आपल्याला दिसत आहेत हे काय आहेत? शेले आहेत, शेले याच्यामध्ये. खूप मस्त. त्याच्यामध्ये छोटे शेले आहेत. सो हे ह्याच्यामध्ये पण हे बघा, इथे स्टोन आहे, स्टोन वर्क आहे, मयूर आहे, ओम आहे, स्वस्तिक आहेत. हे छोट्या गणपतींसाठीचे शेले आहेत. आणि मेन म्हणजे ना, हे कापडासारखे नाहीयेत, त्यामुळे पिनअप वगैरे करायची गरज नाही. अलगट ठेवू शकतो. आपल्या बाप्पाला जसा बसलाय तसेच, म्हणजे ते घसरत वगैरे नाही. हा, हे स्टेबल आहे, स्टेबल राहणार ते. मस्त. काय किंमत आहे ह्यांची साधारण? जे लहान आहेत त्याची 750 रुपये आणि हे मोठ्या गणपतींसाठी मोठे. वा. आणि याच्यावरती पण ओम आणि हे स्टोन वर्क वगैरे छान करण्यात आलंय. मस्त मस्त. आणि हे मोठ्या गणपतींसाठी आहेत. ओके. बरं, आता जान्हवी ताई आपल्याला अजून काही प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती देणार आहेत. सो याच्यामध्ये आपल्याला काय काय अवेलेबल आहे? फुलांचे प्रकार मला दिसत आहेत साधारण. अजून काय वेगळं आहे आपल्याकडे इथे? आज आता आपल्याकडे जानवं आहे गणपती बाप्पाला घालण्यासाठी. ह्याचा साईज आहे 24 इंच. हे आपल्याला 24 इंच आणि 30 इंच या दोन्ही साईज मध्ये अवेलेबल आहे आणि पूर्ण एकदम सॉफ्ट आहे. हे बघा. वा, जानवं किती मस्त, एकदम सुंदर असं हे आहे. तसंच जसं मगाशी आपण स्टोन मध्ये बिगबाळी दाखवल्या ना, तशा या मोत्यामध्ये, की जेणेकरून समजा गणपती बाप्पाच्या कानाला होल असलं तरी तुम्ही घालू शकता, नाही तर प्रेस पण करू शकता. ओके. ह्याची काय किंमत जाते? ही 50 रुपयाला जोडी आहे. 50 रुपयाला जोडी. आणि जानवाची साधारण किंमत कशी जाते? जानवं 280. बर. 24 इंचाचं हे आहे. बर, ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघतोय? त्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारी जास्वंदीची फुलं, त्याचे पण आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम छोटस नाजूक, जसा गणपती बाप्पा असेल तसा तुम्ही वाहू शकता त्याला, किंवा हे तुम्हाला गिफ्टिंगला कोणाकडे जायचं असेल तरी पण तुम्ही नेऊ शकता जाताना. हे बघा, हे पूर्ण गोल्डन मध्ये आहे. तसंच हे 2 साईज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे जास्वंदाचं फुल. वाव. लहान मोठा साईज आणि विथ स्टोन असं येईल. ही पण अशी सुंदर फुलं आहे. सो अगेन, तुमच्याकडे पहिल्यांदा बाप्पा बसत असेल तर सुद्धा, किंवा तर तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा हे देऊ शकता. यांची किंमत कशी जाते साधारण स्टार्टिंग रेंज? ही साधारण 80 रुपयापासून आहेत आपल्याकडे. बरं, ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला कमळामध्ये भरपूर व्हेरिएशन्स दाखवते. हे बघा, सुंदर असं कमळ आहे, जे गणपती बाप्पाला आवडतं ते. आणि खरी फुलं तर आपण घालतोच, पण ती काही वेळाने कोमेजतात, तर ही दिसायलाही सुंदर दिसतात आणि कायमस्वरूपी तुमच्याकडे राहू शकतील अशी, कारण या सगळ्याची आपल्याकडे गॅरंटी आहे. गोल्ड प्लेटिंग मध्ये आहेत. हे बघा, एकापेक्षा एक खूप वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवतोय. खूप सुंदर अशी फुलं आहेत ही कमळाची. मस्त. हे खूप कमाल दिसते. आणि तिथे ती 2 फुलं आहेत, ती कोणती आहेत? हे चाफ्याचं फुल आहे. चाफ्याचं? हा बघूया. डबल चाफा आहे. त्याच्यावरती एम्बॉस केल्यासारखं आहे डिझाईन त्याचं. आणि हा एक प्लेन चाफा आहे. सी अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन. मगाशी जे आपण कॉम्बो बघितलं त्याच्यामध्ये तुम्ही फुलांचं पण कॉम्बो गिफ्ट करू शकता. तसंच केवड्याचं पान आहे आपल्याकडे, गणपतीला आवडणारं केवड्याचं पान. मस्त. नवीन असं म्हणजे मोरपीस आहे. हे मोरपीस 3 साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. गणपती बाप्पाला तर तुम्ही ठेवू शकता, पण आता श्रावण सुरू झाले, गोकुळाष्टमी आहे, तर श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही त्याच्या हातामध्ये हे ठेवू शकता. हे बघा, आणि हे 3 साईज देवाऱ्यात पण ठेवू शकतो, अवेलेबल आहे. हो. आणि तसंच हे जे आहे मोरपीस, हे रिअल मध्ये आहे. मी तुम्हाला दाखवते बॅक साईडने. हे बघा, खरं मोरपीस तिथे कट करून लावलेलं आहे. मस्त दिसत, एकदम व्हायब्रंट आहे. हा, त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आपण मोदकाचं नैवेद्य तर दाखवतोच, पण हे बघा, हे आपल्याकडे सुंदर असे जाळीचे असे 4 टाईप मध्ये मोदक आहेत, बरोबर. तर हा जो सर्वात छोटा मोदक आहे, तर याची किंमत आहे 220 रुपये. हा 320 रुपयाचा आहे. 380चा हा मोदक आहे आणि हा 500चा. ह्याच्यावरती पूर्ण स्टोन्स आहेत लावलेले. नाईस. आणि हे पुढे तोडे, आणि हे तोडे की जे आपण गणपतीच्या हातामध्ये घालू शकतो. आता हे आहेत ओपनेबल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच वेगवेगळ्या व्हरायटी आहेत.
तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हे बघा, आणि हे ओपनेबल आहेत. तर हे बघा, हे असे पूर्ण ओपन होतात. तुम्ही घालू शकता गणपतीला, लॉक करू शकता. हा, हे बघा, पूर्ण मल्टीमध्ये आहेत. गुड वन. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये रंग तुम्हाला कलर, हा पिंक कलर आहे. हा पिंक, परत इथे रेड, ऑरेंज, ग्रीन कलर मध्ये पूर्ण गोल्डन आहे. मस्त. आणि यांची साधारण किंमत कशी जाते? साधारण 470 पासून हे सुरू आहे किंमत. बर. आणि मेन हे ओपन करू शकतो, त्यामुळे बाप्पाच्या हाताच्या इथे व्यवस्थित ते घालता येऊ शकते. हे तुम्हाला हवं असेल. आणि गौरी आहे तर गौरीलाही हे गौरींना पण उपयोगी आहे. मस्त. या घरात छोट्या मुली असतात, त्यांना हाऊस असते, त्याही घालू शकतात. आणि मेन क्वालिटी खूप चांगली, हलके नाही आहेत, भरीव आहेत, पूर्ण गॅरंटेड आहेत. हा, आता गणपती बाप्पाला आपण मुकुट पण हे करू शकतो, लावू शकतो. तर असं सुंदर मुकुट आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहे. तर ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते. जसा बाप्पा असेल लहान मोठा, त्याप्रमाणे तुम्ही हे ऍडजस्ट करून लावू शकता. कडेला कडी पण दिलेली आहेत की जेणेकरून तुम्ही पाठीमागे दोरा बांधून ऍडजस्ट करू शकता. हे बघा, प्रत्येकाचं डिझाईन वेगवेगळं आहे. आणि हे सुद्धा पूर्ण गॅरंटेड आहे. खूप सुंदर नाजूक असं डिझाईन आहे. त्याच्यामध्ये मीना आहे. सी अगेन खूप मस्त. मेन म्हणजे मोराचं जे पीस असतं त्या पद्धतीचं डिझाईन आहे. आणि हा बघा, वा, मस्त मीनाकारी काम केलेलं आहे त्याच्यावरती. ह्याची साधारण किंमत कशी जाते? हे साधारण 250 पासून, 250 रुपयापासून. 250 रुपयांपासून. आणि हे काय? हा, ही सोनपट्टी आहे. आता काही जणांकडे दगडूशेठ गणपती बसवतात, तर ही दगडूशेठ गणपतीची ही सोनपट्टी आहे. आणि याही तशाच आहेत की हे बघा, जाळीदार आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि हे बघा, बरं आहे ना की हे प्रोडक्ट ना असे कडक नाहीयेत, त्यामुळे वापरायला सोपे आहेत. आणि ह्याचा अजून एक तुम्ही उपयोग असा करू शकता की काही वेळा काहींच्या गौरी छोट्या असतात, तर तिथे तुम्ही कंबरपट्टा म्हणून सुद्धा तुम्ही पुढे लावून करू शकता. असं मस्त. आणि हे पुढे आपण, हा, हे गजलक्ष्मी पाहतो. हे गजांत लक्ष्मी आहेत की जे आपण शुभ म्हणून आपण आपल्या घरामध्ये ठेवतो. आता नवीन घरामध्ये कोणाला आपल्याला गिफ्ट करायचं असेल तर तरीही तुम्ही करू शकता. आपल्याकडे पूजा असतात, गणपती असतात, तर त्याच्या बाजूलाही तुम्ही ह्या गजांत लक्ष्मीची जोडी ठेवू शकता. तर हे तुम्हाला साईज मध्ये मिळतील वेगवेगळ्या. 4 साईज आहेत इथे. 2 इंचाचे, 3 इंचाचे, 3.5 इंचाचे हे गजांत लक्ष्मी आहेत. तर अशी ही जोडी आहे. आणि याची सुद्धा पूर्ण गॅरंटी आहे पॉलिशची. आणि याच्यावरचं मीना बघा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. मस्त काम आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि मेन ना हेवी आहे, मस्त भरीव एकदम. किंमत साधारण कशी असेल याची? याची साधारण मी तुम्हाला सांगते. ही जी जोडी आहे छोटी सर्वात, ही 1000 रुपये जोडी आहे. ही 1400 रुपये जोडी आहे. ही 1800 रुपये जोडी. आणि ही 2500 रुपये. अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन. मेन आता श्रावणामध्ये बऱ्याच ठिकाणी ना घरांची पूजा असते, म्हणजे सत्यनारायणाची पूजा घालतात, किंवा तर गणेश पूजा म्हणतो आपण, गणेश पूजन घराची ती, किंवा वास्तुशांत, तेव्हा सुद्धा हे देण्यासाठी खूप सुंदर आहे. पुढे काय प्रोडक्ट आहेत अजून? आता पुढे म्हणजे गणपती बाप्पा आहे म्हटल्यावरती नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. तर नैवेद्यासाठी हा मी ऑप्शन आणलाय. केळीचं जे ओरिजिनल आपलं पान असतं तर ते काही वेळा फाटतं. बरोबर. तर त्याच्यासाठी आम्ही हे सुंदर असं नवीन आणलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. तर हे पण तुम्हाला 3 साईज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. आता ह्याच्यावरती तुम्ही 5 मोदक घेऊ शकता. बरोबर, 5 मोदक, 11 मोदक, 21 मोदक असं पूर्ण ह्याच्यावरती नैवेद्य पण दाखवू शकाल तुम्ही. मस्त. आणि अगेन ह्याची पण गॅरंटी आहे. ह्या पानाची पण पूर्ण गॅरंटी आहे. फक्त हे पान धुवायचं आहे साधं, आणि फक्त टिश्यूनी पुसून ठेवायचं प्लास्टिक कव्हर मध्ये. हे असाच्या असं राहणार. हे बघा, मस्त आहे. हे पण अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. गिफ्टिंग साठी तर खूपच चांगलं आहे. शिवाय स्वतःच्या घरी गणपती बाप्पा बसतोय, पण मला असं वाटतं गणपती बाप्पाच नाही, म्हणजे गणेशोत्सवातच नाही तर एरवी सुद्धा आपण नैवेद्य दाखवतो कुठल्या ना कुठल्या तरी सणावाराला, तेव्हा सुद्धा ह्याचा उत्तम वापर होऊ शकतो. नॉट जस्ट गणेशोत्सव, पण बाकी सगळ्या श्रावण सुरू होतोय तर आपण नक्कीच तेव्हा सुद्धा हे यूज केलं जाऊ केला जाईल. ह्याचा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण दाराला तोरण बांधून करतो. तर आम्ही हे सुंदर असं तोरण आणलेलं आहे. हे बघा, आंब्याच्या पानांचं. अरे वा, दिस इज व्हेरी नाईस. आणि महत्वाचं म्हणजे की हे तुम्ही 12ही महिने दाराला लावून ठेवू शकता. ह्याला काहीच होणार नाही ना, हे काळं वगैरे पडणार नाही ना बाहेर? नाही, याची पूर्ण 10 वर्षाची गॅरंटी आहे. वा, हो.
आणि याच्या दोन्ही साईडला तुम्हाला बघा कड्या आहेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या दाराला ऍडजस्ट करू शकता. नाईस. मस्त. हे बघा. काय किंमत आहे ह्याची? याची किंमत आहे 1550 रुपये. 1550. बर. आणि तसंच अजून एक आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मी आणि आंब्याची पानं असं सुंदर. ओहो, व्हेरी नाईस. सो हे बघा, हे लक्ष्मीचं जे प्रॉपर तुम्ही एका लक्ष्मीच्या कॉइन वरती जसं पाहतो ना चित्र, तसंच आहे प्रॉपर. मस्त. आणि ह्याची काय किंमत जाते? याची 1500 रुपये किंमत आहे. 1500 रुपये. वाव. सो हे तर झालं गणेशोत्सवासाठी किंवा तर घरासाठी, पण गौरीचे दागिने आपले बघायचे बाकी आहेत, राईट? सो आपण गौरीचे दागिने बघून घेऊया. हो, येस. चल. हे बघा, गौरीसाठी आपल्याकडे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे की जे पारंपरिक आहे. हे बघा, हे ठुशीला आपण असे लटकन हे केले, हे गळ्याशी खूप सुंदर दिसेल. आणि हा जो चंद्रकोर हार किती मस्त दिसतोय. कोल्हापुरी साज डिझाइन. साजचं डिझाईन येते विदाउट पेंडंट. हा असा पूर्ण लॉंग आहे. मस्त. तर हा पण खूप सुंदर दिसेल. तसंच हे बघा, वा. हे आय थिंक नंतर आपणही यूज खूप करू युनिक शकतो. आहे. हा, हे आपण पण नंतर घालू शकतो. पण गौरींना कसं गळ्याशी काहीतरी मोठं आणि ठसठशीत हवं. ठसठशीत हवं असतं, त्या हिशोबाने हे आहे. तसंच हे बघा, हे किती मोती मस्त आणि आहे. हे खूप अखंड सुंदर आहे, आहे, हे अखंड मोठं. आहे, हो. वाव. खूप प्रिटी दिसतंय ते. मेन मोती वगैरे आणि त्याचा वापर खूप छान केला गेलाय. त्याचप्रमाणे हे पाईप मध्ये, याच्यामध्ये पण आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ओके. सिंगल पेंडंट आणि तसेच त्याचे इयरिंग्स येतील. तर असंच तुम्हाला ग्रीन सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे की जे ह्या डिझाईनला मॅच होईल असं. ओके. तर हे तुम्ही लॉंग म्हणून घालू शकता. आणि हे दोन्ही ठुशीमध्ये. एकत्र आहेत की वेगवेगळे? हे दोन्ही एकत्र आहे. हे पूर्ण गळ्यातलं ठुशीलाच सगळा ट्विस्ट देऊन हे बनवलेलं आहे. बर. व्हेरी नाईस. त्याचप्रमाणे हे बघा, इथे हे पण तुम्ही गळ्याशी चोकर म्हणून, चिंचपेटी म्हणून घालू शकता. ही वज्रटीक आहे, एकदम पारंपरिक डिझाईन आहे ती. व्हेरी नाईस. की म्हणजे तुम्ही फिट घातलं की मी जे लॉंग आहे ते तुम्हाला नंतर दाखवते. येस. तसंच हे टेम्पल मध्ये आहे. टेम्पल मध्ये पण भरपूर आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे. आता हे झालं गळ्यातलं, तर तोड्यांमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. जाळीचे आहेत की जे ओपनेबल आहेत. हे बघा, खूप वेगवेगळे. आणि हे सगळं पूर्ण हँडमेड आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण मोती आणि गोल्डन मणी असं पूर्ण बांधलेलं आहे. या एकदम रिअल सारख्या दिसतील अशा 4 पीस मध्ये बांगड्या आहेत. मस्त. हे ऍक्च्युली रिअल सोन्याचे जे बांगड्या आपण करतो ना, तशाच आहेत त्या. बरोबर. खूप छान दिसतंय हे. सो मंडळी, हे फक्त एवढंच पिछोडी कलेक्शन. ही पण दाखवा तुम्ही. ही डबल साइड पिछोडी आहे. हा, हे आजीच्या काळात use व्हायची ती डिझाईन आहे पारंपरिक. दोन्ही साइडला आहे. मस्त. मंडळी, हे फार लिमिटेड व्हरायटी आम्ही दाखवतोय, पण तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी पाहता येईलच. पण अजून पण गळ्यातले काही ऑप्शन्स आहेत जे नेक पीसेस म्हणून तुम्ही युज करू शकता किंवा गौरीसाठी युज होतील, तर ते दाखवतो. पण इथे जर तुम्ही नजर फिरवली तर कम्प्लीट स्टोर दागिन्यांनी भरलेला आहे. इंडो वेस्टर्न असू देत किंवा तर पारंपरिक दागिने असू देत, सगळी व्हरायटी एकाच ठिकाणी मिळतीये. तर आता ह्याच्यासोबतचे जरा मोठे आहेत तेही आपण पाहून ते पण मी तुम्हाला दाखवते. आता गौरींसाठी जसं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवलं तसं आता हे सगळे लॉंग मध्ये पूर्ण हँडमेड मध्ये. हे बघा, ही सुंदर बकुळीची फुलं आहेत. 2 पदरी मध्ये आहे. मस्त. खूप सुंदर दिसतं घातल्यावरती. एकदम रिअल सारखाच लुक आहे त्याचा. नेक्स्ट टू रिअल आपण म्हणतो ना तसं. हा सिंगल लाईन मध्ये. कोणाला सिंगल लाईन हवं असेल तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता, डबल पण आहे, ट्रिपल लाईन पण आहे आपल्याकडे अवेलेबल. ओके. ठीक आहे. हे नेकलेसेस आपण सुद्धा नंतर वेअर करू शकतो. तसंच आता ह्या 3 लाईन मध्ये बारीक मण्यामध्ये आहे. तसंच हा बघा, थोड्या जाळीचा मणी आहे. अष्टपैलू आपण म्हणतो तो. बरोबर. नंतर हे 5 लाईन मध्ये आहे. कारण गौर जेवढी तुम्ही असं छान भरगतचा दागिने घालाल तेवढी ती उठून दिसते. हो. असं त्या हिशोबाने हे सगळे असे दागिने आहेत. हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे एकदम पूर्ण हँडमेड मध्ये येईल. पेंडंट सुंदर आहे. आणि एकदम सॉफ्ट आहे. कुठेही तुम्हाला टोचणार नाही, काय नाही. एकदम मस्त. आणि लाईट वेट वाटतंय. एवढं हेवी दिसतंय पण लाईट वेट आहे. नाही, एकदम लाईट वेट आहे. तसंच हे बघा, हे सुंदर असं कमळाचं डिझाईन आहे. पूर्ण गोल्डन लटकन त्याला. म्हणजे तुम्हाला पूर्ण गोल्डन लुक करायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. तसंच पोहे आहे पारंपरिक आपण म्हणतो तसा. हा 3 लाईन मध्ये आहे. 2 लाईन मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे.
त्याचप्रमाणे ठुशीमध्ये हे पूर्ण हँडमेड ह्या सगळ्या ठुशी आहेत, एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि एकदम सॉफ्ट. हे बघा पूर्ण हँडमेड, ग्रीन आहे तसंच आपल्याकडे रेडमध्ये पण येईल, नाईस. तसंच ही आहे. सो हे आपण फक्त लिमिटेड प्रत्येकाचं- दाखवतोय ना, पण हा, ह्याच्यात एकदम- कलेक्शन असेल तुमच्याकडे. त्याच्यासाठी तुम्हाला नक्की होम मैत्रिणीच्या हा. शॉपला घ्यायला लागेल. असं हे बघा, ही पण सुंदर आहे. म्हणजे काही वेळा काय होतं, मुलींना पण हवं असतं छोट्या, हो काय द्यायचं गिफ्टिंगला म्हणा किंवा बरोबर. त्यांनी काय घालायचं, तर हे ऑप्शन मुलगी, उत्तम आहे. तिची आई, आजी अशा तिन्ही पिढ्या घालू शकतील असं हे कलेक्शन आहे. हे बघा, हे सुद्धा खूप छान असं हँडलमध्ये, हा खूप मोतीमध्ये ट्रेंडिंग मध्ये आहेत सध्या चंद्रकोरचे एकदम, असे खूप नेकलेस, सुंदर. खूप छान दिसतात. आणि हे 3 लाईन, हे 3 चंद्रकोर तसं आहे तसं. आणि एकदम बारीक मध्ये हा बारीक मस्त. मोती आहे. हे सही. सगळं हँडमेड मध्ये विथ इयरिंग्स येतील हे सगळे. गौरीच्या दागिन्यांमध्ये एवढे प्रकार आहेत, पण ऑफकोर्स जसं व्हिडिओचं टायमिंग कमी आहे त्यामुळे आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवली आहे. तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. नक्कीच. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गौरीसाठीचे दागिने आणि गणपती बाप्पासाठीचे उत्तम क्वालिटीचे दागिने तुम्हाला कुठे मिळू शकतात. तर ओम मैत्रीण कलेक्शन या दोन्ही मैत्रिणींनी सुरू केलेला व्यवसाय आहे त्यांचा, आणि त्यांचा कमाल स्टुडिओ आहे. तर त्यांच्याकडचं कलेक्शन आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला. प्राइस रेंज आम्ही मुद्दाम तुम्हाला स्टार्टिंग रेंज सांगितली. ऑफकोर्स प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं, त्यामुळे तुम्ही त्यांना कनेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कोणते दागिने बसतायत, कोणते व्यवस्थित डिझाईन्स दिसत आहेत ते सगळं कळू शकेल. आता येऊयात मुद्द्यावर. ताईंचे दागिने परदेशातही जात आहेत, त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ दुसऱ्या शहरातनं पाहताय तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते, त्याच्यावर कनेक्ट केलं तरी सुद्धा तुम्ही घर बसल्या खरेदी करू शकता. पण आता इन केस समजा इथे कोणाला यायचं आहे, जे मुंबईकर आहेत त्यांना इथे येणं शक्य आहे, तर किती ते किती वाजेपर्यंत आपलं दुकान सुरू असतं? आमचं दुकान पूर्ण आठवड्यामध्ये फक्त सोमवारी दुपारी 4 ते 9:30 असतं सुरू. ओके, म्हणजे हा अदरवाईज मंगळवार पासून रविवार पर्यंत सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत पूर्ण वेळ ओपन असतं. सकाळी 11 ते 9:30 म्हणजे ऑफिस करून पण तुम्ही खरेदीला हा, येऊ येऊ शकता. शकता. हे महत्वाचं आहे. आणि मंडे हाफ डे असतं. ऑफकोर्स तुम्ही हा. डिटेल स्क्रीनवर पाहू शकता. पण समजा आता मी म्हणाले की ऑनलाईन साठी नंबर देते, पण ऑनलाईन साठी नंबर व्यतिरिक्त अजून कुठे कुठे आपण अवेलेबल आहोत? आपण इंस्टाग्राम वरती आहोत आणि फेसबुक वरती सुद्धा आहोत. तर त्याचे हँडलचे हे हो ऑफकोर्स मी स्क्रीनवर देईन. आणि आपले ऑलरेडी याचे फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्राम वरती अपलोड आहेत, तर मग त्याच्यातनं सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही आपण ऑर्डर प्लेस करू शकता. मस्त. तर मंडळी, ओम मैत्रीण कलेक्शन यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडल कोणत्या नावाने सर्च करायचं स्क्रीनवर पाहून घेऊ शकता. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, त्याच्यावर क्लिक करा. इझिली फेसबुक किंवा इंस्टाग्रामचं पेज ओपन होईल, तिथे जाऊन त्यांना फॉलो करा. नवीन अपडेट्स, नवीन डिझाईन्स त्यांचे येत राहतात, तिथे तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान माहिती दिली दोघींनी. तर मंडळी, तुम्हाला पण जर ओम मैत्रीण कलेक्शन या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय सांगते. आता आम्ही आहोत कल्याण वेस्ट मध्ये. आय रिपीट, कल्याण वेस्ट मध्ये आम्ही सध्या आहोत. स्टेशन पासून ऑटोने 7 to 8 मिनिट्स लागतात, नॉट मोर देन दॅट. कुठे यायचंय तर लाल चौकी विचारत यायचंय. लाल चौकी विचारत आला तर तुम्हाला लाल चौकीच्या थोडंसं अलीकडेच इथे नमस्कार मंडळ म्हणून दिसेल. त्याच्या अगदी शेजारी ओम मैत्रीण कलेक्शन नावाचा स्टोर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जो रोड आहे त्या रोडला आग्रा रोड म्हणतात, त्यामुळे ऑटोवाल्याला सांगितलं तर ते इझिली तुम्हाला इथे ड्रॉप करू शकतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.